अरे काकांच्या घरी पूजा आहे म्हणून सर्व घरातली मंडळी गेलेली आहेत त्या पूजेमध्ये. पण जेवणामध्ये तुम्ही बघताय आपल्यासाठी पापलेट आहे ना, आणि या बाजूला कोळंबी. तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर आज निघालोय वर्सव्याला. आपले प्रकाश काळे साहेब आहेत त्यांच्याच घरी. त्यांनी मला बोलवलंय कारण वर्सव्यामध्ये नारळी पौर्णिमा दिवसापासून म्हणजे अलग प्रकारचा एक फेस्टिवल सुरू होतो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी तर आपण नारळ देतोच समुद्र देवाला, पण त्याच्यानंतर 8 दिवस गोकुल अष्टमीपर्यंत आपले जे कोळी बांधव आहेत ते अलग अलग वेशभूषा करून सजून नटून म्हणजे दररोज 3:30-4 पर्यंत असा एक फेरफटका मारत असतात गावाला. तोच त्यांचा उत्सव बघण्यासाठी, तोच त्यांचा जल्लोष बघण्यासाठी आपल्यासोबत अनाया आहे. आणि अनायाला पण म्हणजे तुम्ही आपले व्लॉग फॉलो करत असाल तर अनायाचा मामा जो आहे उमेश मामा, जो तलोजामध्ये राहतोय, आणि तलोजामध्ये कधीपासून मेट्रो ही सर्व्हिस सुरू होणार आहे, मेट्रो ट्रेनची ना अनाया. आणि अनाया मला विचारते डॅडू कधी सुरू होणार, नाही मी कधी बसणार मेट्रोमध्ये. तर आज वर्सव्याला चाललोय, त्यानिमित्त अनायाला आम्ही वाया मेट्रोनी वर्सव्याला जाणार आहोत ना अनाया. तर आता सध्या आपल्या बेलापूरवरनं निघालोय घाटकोपरला. तिथेच आपला मेट्रो स्टेशन आहे आपल्या जवळपास. तिकडनंच तिकीट वगैरे घेणार आणि मेट्रोमध्ये बसून वर्सव्याला जाणार. तर उमा पण आहे. उमा बरी आहेस ना? आणि अनायाचा बर्थडेचा सेलिब्रेशन तुम्हाला कसा वाटला? आणि भरपूर लोक अनाया कमेंट करतात, तर सांग सर्वांना थँक्यू. मग तुमच्या बर्थडे विषयसाठी माझा थँक्यू. तर आता आपली बेलापूर टू घाटकोपरची जर्नी एन्जॉय करा. 1 तास दाखवते आणि मस्तपैकी तिकडे गेल्यावरती भेटूया. चला, कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा हो. टू मुंबई मेट्रो. अनया बघ काय फरक आहे ना मेट्रो आणि आपल्या लोकल मध्ये. प्लॅटफॉर्म बघ, सर्व बसलेत सीडीवर. वर्सोवा द्या, वर्सोवा 2 आणि 1 ही 2 वर्षाची आहे. हाईटवर डिपेंड येतं सर, 3 फीटच्या वर हाईट लागते. चला आता पोहोचलोय आपण मेट्रो स्टेशन घाटकोपरला आणि रिटर्न तिकीट घेतलाय. सिंगल तिकीट 40 रुपयाला आहे ना, आणि 75ला रिटर्न आहे. अंकल होते ना जे तिकीट करतात, त्यांनी सांगितलं की 3 फीटचे वरती हाईट असेल त्यांना तिकीट फुल मिळते. आणायला पण फुल तिकीट लागलंय ना. चालेल. आता सिक्युरिटी चेक वगैरे झाली आमची. आता आपलं तिकीट स्कॅन करायचं आहे. मग हा गेट उघडेल. किती शांती आहे एकदम. या ट्रेनचं नाव मेट्रो नाही, शांताराम ठेवूया आपण. आणि लोकल ट्रेन मध्ये कसं चुकचुक 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 झोपाय. बघ स्टेशन आला, आता दरवाजे आपोआप उघडतील बघ. आता बघा बघ, खुलजा सिम सिम बोल. नाही सुना. अरे सर्व स्टेशनची नावं बघ इथे लिहिलेली आहे. आता ग्रीन आहे ना, जागृती नगर गेला ना, असल्फा, साकीनाका, एअरपोर्ट रोड, बिस्लरी, मेडिमिक्स आणि नंतर शेवटचा आपला वर्सोवा आहे. वर्सोवा तर टोटल कितना स्टेशन आहे? 1 2 3 4 9 स्टेशन आहेत टोटल. घाटकोपरवरनं 10 आणि आता 9 बाकी आहेत. शेवटचं स्टेशन आहे आपला वर्सोवा. जास्तीत जास्त अर्धा तास लागते सांगतो. चल अनया, टाइम काय झाला? 4:30 वाजले ना. 4:30 वाजलेत आणि पोहोचलोय आम्ही आता वर्सोव्यामध्ये. हे बघ आपली ट्रेन आलेली, आता परत निघून गेली.
आणि एक डिसएडव्हान्टेज आहे मेट्रो ट्रेनचा, म्हणजे तुम्ही इथपर्यंत येताय स्टेशनवरती आणि समोर तुमची रेल्वे उभी आहे, पण दरवाजे बंद झाल्यावर आतमध्ये नाही जाऊ शकत ना. लोकल ट्रेन असली तर कसं आपण पळत पळत चढतो, पण सेफ्टीचा खूप मोठा इश्यू होतो तिकडे. पण इथे मस्तपैकी इथे दरवाजे बंद झाल्यावरती बंद, आतमध्ये जायला एंट्री नाही. चला आता पोचलोय आपण, आता जाऊया, रिक्षा पकडूया आणि वर्सोवायला जाऊया. जो आपला तिकीट आहे तो 2 टाइम चेक होत आहे, एक आतमध्ये येताना आणि एक एक्झिट करताना. मम्मा, जो या बिल्डिंग मध्ये राहत असेल तो इथनच उडी मारत असेल ना. मेट्रो स्टेशन वरनं उतरा, इथे या कंपाऊंड वरनं उडी मारा आणि घरी जाऊ. चला ना, रिक्षावाल्याला विचार. तर मंडळी, आलोय आता आपण वेसाव्या कोलीवाड्यामध्ये आणि इथे तुम्हाला दिसतंय श्री इंगलाय देवी मंदिर. म्हणजे आपण आलो होतो दुपारीच, पण एक प्रोग्राम शूट करण्यामध्ये बिझी होतो, म्हणूनच थोडा लेट झाला यायला. बोलो इंगलाय देवी की जय, इंगलाय माते की जय. या बाजूला जगन्नाथ साहेब आहेत. जगन्नाथ साहेब किती वर्षापासून आहे आपल्या गावामध्ये मंदिर? ही याच्यात आपल्या भीतीच्या टायमावरून आहे. भीतीच्या टायमाची पुरुषी आहे देवी. इंगलाय देवी म्हणजे आपले गावदेवी नाही, आमची सर्वांची गावदेवी आहे. आणि हिच्यापासून आम्ही मंदिर बांधलं, तसं आमच्या गावातली कोणाची बिमारी सर्व गेली. नवसाला पावणारी देवी आहे ना. नवसाला पावणारी आहे आमची. हिचा नवस असे होतात का बोलून सोय नाही, पण ही सगळ्यांना पावते. बाकी ती कोणाला मूल ना होल ते मूल होते, कोणची तब्येत चांगली करायची चांगली होते आले का. सर्वांची आपल्या वेसवकरांची आई आहे, म्हटलं माता आहे. धंद्यापाशाला वेच देतात, मासली बिसली भरपूर मिळते. चालेल, धन्यवाद माहिती देण्यासाठी. चला आता वर्सव्यामध्ये वेसावामध्ये येऊन आता दर्शन वगैरे झालंय. आता आपल्याला जेवणाची वगैरे सोय केली प्रकाश काळे साहेबांनी, त्यांच्या घरी घेऊन जातो आणि आज जेवणामध्ये डिनरमध्ये मेजवानीमध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आणि या बाजूला आपले मित्र आहेत, आपल्याला खूप रिस्पेक्टने आवाज देतात. थँक्यू मित्रांनो. चला. हो, काय रॅलीमध्ये नव्हतो तुम्ही, चालत. चला बोला. गोविंद गोका. तर आलोय आता प्रकाश काकांच्या घरी. धन्यवाद आमच्या जेवणाची सोय केल्याबद्दल. आणि मजा आली हा प्रोग्रामला, एकदम न बघण्यासारखा, पहिल्यांदा बघितला असा. जे काय मनापासून जे करताय ना, म्हणजे आपले वेसावचे कोलीवाड्यातले लोक म्हणजे मनापासून साजरा करतात, ते आवडला, खूप बघण्यासारखं होतं. अगदी उत्साहपणे सगळे साजरे करतात सण सगळे. आता गौरी गणपतीचा म्हणा, किंवा दसरा साजरा म्हणा, किंवा नारळी पौर्णिमा म्हणा, किंवा जेवढे उत्सव येतात ना, अगदी गुण्या गोविंदाने आणि उत्साहितपणे साजरे करतात. आणि म्हणजे खूप वर्ष आम्ही वेट करतो जो सण आहे, म्हणजे सी फूड फेस्टिवल वर्सव्याचा, तो यंदा होणार आहे काय? यंदा होणार. तर मंडळी, जो कोणी सी फूडचा शौकीन असणार, सी फूड लवर असणार, त्यांनी या फेस्टिवलमध्ये नक्की यावा. एकदम अलग अलग प्रकारचे आणि स्वादिष्ट मासली भेटत असते तुम्हाला. आता काकांच्या घरी पूजा आहे, म्हणून सर्व घरातली मंडळी गेलेले आहेत त्या पूजेमध्ये. पण जेवणामध्ये तुम्ही बघताय आपल्यासाठी पापलेट आहे ना, पापलेट करी दिसते इकडे. आणि या बाजूला कोळंबी, अनायाची फेवरेट कोबली. म्हणजे जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा काकींनी विचारलं, अनाया तू काय खाणार? तर अनाया म्हटली मी कोबली खाणार, आणि तिच्यासाठी कोबली बनवली बघा. अनाया, तुझी फेवरेट कोबली बनली, खाणार ना? मला तर काकाने
पहिलेच दाखवली आणि मी खूप जास्त एक्साइटेड झाली. अरे बापरे, हे काय आहे? चॉकलेट्स एक पण नाही, भरपूर चॉकलेट्स दिलेत तुम्ही तिला. दात खराब होतील. एकच घे. एक डिफरन्स. बस बस बस. अरे बघ ना, बघ त्याच्यावर काय डिफरन्स झाला. अजून एक हे टॅटो टॅटो. अजून तिसरा. बस बस. हो बघ ना, अजून तिसरा. नको आणे बस. नाही तिसरा उचल. रक्षाबंधनचं घे. उचल. थँक्यू म्हण. थँक्यू म्हण. थँक्यू. आणि एक मला दे. आणि सीमा ताईला पण थँक्यू. तिने पण मला खूप सारे चॉकलेट्स दिले. आणि हा फंक्शन कसं वाटलं, जे कोळी लोक सजून आलेली? तर मला तर खूपच जास्त आवडला. मी पहिल्यांदा ही फेस्टिवल बघलेली आहे आणि ते एक ग्रुप असते ना, त्याच्यात खूप सारे वेगळे वेगळे ड्रेसेस होते, ते पण मला खूप जास्त आवडले. खूप आवडला ना. तर आता जेवायला आलोय, मस्तपैकी जेवण करूया. आणि एक गोष्ट सांगते, ती उमाला पण ऍक्च्युली माहिती आहे. आपण एका लग्नामध्ये आलेलो आणि जी चव असते ना आमटाची, कालवणाची, वर्सव्यामध्ये, ती काहीतरी मतलब एक लेवल अलगच असते ना, डिफरंटच असते. तर तोच विचार करून उमा माझ्यासोबत आली या फेस्टिवलला. म्हणजे तिकडे जाऊन तिला एकदम भारी जेवण जेवायला भेटेल. तर आता मस्तपैकी जेवण वगैरे करूया आणि मग भेटूया ना. नाही भूक लागली ना. तर मंडळी, आता जेवण वगैरे करून निघालोय प्रकाश साहेबांच्या घरनं. धन्यवाद. आता मजा आली तुमच्या इकडे येऊन. जे काही तुम्ही दाखवलं आणि जेवणामध्ये दिलं ते खायला खूप मजा आली. थँक्यू. या मग तुम्ही पण आमच्याकडे. हां चालेल. चला. नाही नेक्स्ट मॉर्निंग. मंडळी, त्या दिवशी गोप्रोच्या दोन्ही बॅटऱ्या ठूस झाल्या. एक रनिंग शॉट घेणार होतो लोकल ट्रेनचा, तोही नाही आला. आणि मेट्रोमध्येही प्रयत्न केला की आपण व्हिडिओ संपवूया, पण तेही शक्य नाही झालं. तर तुम्हाला कसं वाटला श्री हरिनाम सप्ताह जो वर्सव्यामधला फेस्टिवल होता, तो नक्की कमेंट करून सांगा. जो गेटअप केला होता, ड्रेसिंग केली होती महिला मंडळींनी वर्सवा कोलीवाड्यातल्या, त्या कशा वाटल्या आणि तुमचा आवडता गेटअप कोणता होता, ड्रेस कोणता होता, तेही कमेंट करून सांगा. आणि जेवणाबद्दल बोलायचं झालं तर एक लेवल म्हणजे अलगच आहे, अप्रतिम आहे. कधी तुम्ही वर्सवा कोलीवाड्याच्या लग्नामध्ये गेला असाल, हल्दीमध्ये गेला असाल तर तुम्हाला माहितीच असेल, किंवा तुम्ही वर्सवा व कोलीवाड्यावाले असाल तर तुम्हाला तेही माहिती असेल. तर प्रकाश साहेबांना विचारलं मी की काय आहे तुमच्या या जेवणाचा राज. तर ते म्हणाले की सर्व जे काही आहे आपण मसाले कुटतो त्याच्यामध्येच असते, मसाल्यामध्येच लपलेलं आहे. तर घरामध्येच ते लोक मसाले वगैरे कुटून घेतात, बनवून घेतात. आणि जी चव आहे, जी बनवण्याची पद्धत आहे, ती एकदम अप्रतिम होती. तर ऍक्च्युली प्लॅनिंग होतं आपलं की 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ बनवायचा. सुरुवातीला आपण मेट्रोची ट्रॅव्हलिंग दाखवणार आणि नंतर फंक्शन दाखवणार. मग नंतर नोटीस केलं की हा जो फंक्शन आहे तोच म्हणजे आपण कधी न बघितलेला आहे, म्हणून जास्त इम्पॉर्टन्स आपण त्याला दिला आणि पहिला व्हिडिओ तो टाकला. आणि आज ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ दाखवला. थोडा मिक्स अँड मॅच झाला असेल व्हिडिओ, पण संपूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न होता तुम्हाला. वर्सव्याचे व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडले असतील, इथपर्यंत बघितले असतील तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. चला.